अ, नमस्कार, माझं नाव समर्थ पालकर. मी स्वतः इंजिनियर आहे. बी इलेक्ट्रॉनिक्स केले मुंबई युनिव्हर्सिटीमधून आणि PGDIC म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन काउन्सिलिंग ही माझी पदवी आहे. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या मी एक सर्टिफाईड काउन्सिलर आहे. मी एक शिक्षक आहे. आजपर्यंत गेल्या 30 वर्षात साधारणपणे 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे. आज जगातलं असं कुठलंही करिअर नाही जिथे माझे विद्यार्थी नाहीत. जगातला असा कुठलाही देश नाही जिथे माझे विद्यार्थी नाहीत. कारण मी कुठल्याही देशात गेलो तर मला हॉटेलमध्ये राहावं लागत नाही. मी कुठल्या तरी विद्यार्थ्याच्या घरी राहतो. त्याच्यामुळे सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्याला थोडीशी माहिती असावी म्हणून मी कोण आहे. मला आज इथे सुरुवात करताना खास करून माझं पहिलं आयुष्यातलं सेमिनार आठवतं. माझं आयुष्यातलं पहिलं सेमिनार होतं दापोलीमधल्या माटवण गावामध्ये. आय थिंक सर्वांना माहिती असेल दापोलीमध्ये टांगर आणि माटवण. मी स्वतः टांगरचा स्वतः रहिवासी आहे आणि बाजूलाच माटवण नावाचं गाव आहे. आणि ॲज युजल गावाला हे काय नवीन नव्हतं. मी माटवणच्या शाळेत उभा होतो. पहिलंच सेमिनार. मला शाळेच्या प्रिन्सिपलनी मोटिवेशनल टॉक होतं. त्यावेळेला करिअर काउन्सिलिंग नव्हतं तर मोटिवेशनल टॉक होतं. गेल्या गेल्या शाळेच्या प्रिन्सिपलनी घाबरलेला, आयुष्यात घाबरलेला माणूस त्याच्यात आणखीन घाबरवून टाकलं की काय ही मुलं ऐकणार नाहीत, ही पिशव्या वाजवायला सुरुवात करतील. आणि तुम्हाला आठवत असेल की गावची शाळा अशी सी शेपमध्ये असते आणि मी असा सी शेपमध्ये उभा राहिलो आणि 5 मिनिटात लाईट गेली. सो तो जो अनुभव आहे आज मला बघायला मिळतो इथे. आणि आय होप त्या दिवशी जसं झालं तेच आज होईल. कारण त्या दिवशी मी 1 तास बोलल्यानंतर स्वतः तेच प्रिन्सिपल माझ्याकडे आले होते, एवढ्या लवकर का थांबलात, कारण मुलं शांतपणे ऐकत होती. सो आय होप मी आज तोच अनुभव इथे मला मिळेल. मला आनंद आहे की मी रायटिंग पॅड तुमच्यासाठी आणलेले होते. ते लिहायला नाही तर हवा घालायला तरी आज उपयोगी पडत आहेत. रायटिंग पॅड तुमच्याकडे नसतील तर रायटिंग पॅड पाठीमागे आहेत. प्लीज घ्या, पेन घ्या. कारण मी ज्या काय माहिती देणार आहे त्यातली काही माहिती तुमच्यासाठी नवीन असेल, उपयोगाची असेल आणि ते तुम्हाला लिहून ठेवणं आवश्यक आहे. आज आपल्याकडे वेळ कमी आहे कारण लाईटचा गोंधळ झालाय कार्यक्रमाच्या सगळ्या नियोजनात सगळ्यांचे. आणि त्यातही मला खरोखर आयोजकांचे आभार मानायचे की ते एवढ्या कठीण परिस्थितीत पण शांतपणे हे सगळं आयोजन चालू ठेवलेलं आहे त्यांनी. आणि सगळेजण शांतपणे व्यवस्थित ऐकतायत. सो जी काय माहिती तुम्हाला कदाचित नवीन असेल ती तुम्हाला देतोय, ती तुम्हाला लिहून ठेवावी लागेल. आपल्याकडे तेवढा वेळ नाही की मी प्रत्येक कोर्सबद्दल डिटेलिंगमध्ये जाऊ शकतो. त्या डिटेलिंगमध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्या रायटिंग पॅडवर माझा नंबर आहे, माझ्या ऑफिसचा नंबर आहे. त्या ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही मला भेटू शकता. नाव सर्वात आधी मला अभिमान आहे की सुरुवातीला जे काही सत्कार झाले त्यातले विशेष प्रावीण्य सत्कारामध्ये काही खेळाडू होते आणि आय थिंक एअरफोर्समध्ये कोणीतरी होतं. सो त्याच्याबद्दल थोडंसं एक माहिती सांगतो. पालकांना, आपल्या सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या पालकांना एखादा मुलगा जेव्हा स्पोर्ट्स हे करिअर निवडायचं ठरवतो तेव्हा त्याला टेन्शन येतं, जे स्वाभाविक आहे. बऱ्याच घरांमध्ये मुलांना स्पोर्ट्स या करिअरमध्ये पुढे जाण्यापासून रोखलं जातं, पाठी खेचलं जातं. आणि त्याला मी पालकांना दोष देत नाही कारण स्वाभाविक आहे. एका टीममध्ये 12 खेळाडू असतात. आपण इथे शिवाजी पार्क जवळ आहे, मी इथेच राहतो दादरमध्ये. शिवाजी पार्कला ज्या दिवशी MCAचं सिलेक्शन असतं तेव्हा अख्खं मैदान हे सफेद झालेलं असतं कारण एवढे खेळाडू सिलेक्शनसाठी आलेले असतात. 15 खेळाडू सिलेक्शन होणार असतात आणि त्याच्यासाठी अख्खं मैदान भरलेलं असतं. सो कॉम्पिटिशन फार मोठं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे पालकांना हा प्रश्न असतो की ह्याचं पुढे काय होणार. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मुलांना रोखलं जातं. जेणेकरून आज आपण ज्या युगात राहतोय आणि आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्या अंतर्गत मला अभिमान आहे आणि मला पालकांना सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांना रोखू नका, पण विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की शिक्षण ही तेवढंच आवश्यक आहे. मग शिक्षण कुठे घ्यावं तर तुम्ही तुमचं स्पोर्ट्स हे करिअर जर तुम्ही कंटिन्यू करत असाल तर स्पोर्ट्स करिअर घेता घेता तुमच्यासाठी मी 3 कोर्सेसची नावं सांगतो. ती 3 कोर्सेस पैकी एक आपल्याकडे कलिनामध्ये आहे. एक म्हणजे स्पोर्ट्स मॅनेजमेंट. आपल्याकडे कलिनामध्ये जर गेला तर ट्रान्सटेडिया नावाचं इन्स्टिट्यूट आहे जे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईने टायअप केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन अलॉंग विथ AI अँड डेटा सायन्स ही डिग्री उपलब्ध आहे. आणि फीस
मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असल्यामुळे खूपच कमी आहे. आपल्या दृष्टीने कधी कधी ती फीस जास्त वाटेल, पण त्याला एज्युकेशन लोन्स इझिली अवेलेबल आहे. सो स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन किंवा स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा एक कोर्स आहे. जी मुलं सायन्समध्ये जात आहेत पण त्यांना स्पोर्ट्समधलं करिअर बघायचं आहे, त्यांच्यासाठी स्पोर्ट्स मेडिसिन नावाचा कोर्स आहे. म्हणजे जे स्पोर्ट्स खेळणारे आहेत त्यांची औषधच्या बाबतीत जर अभ्यास करायचा असेल तर स्पोर्ट्स मेडिसिन आहे. किंवा त्याच्यानंतर अजून एक आहे ती म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजी. आज जर तुम्ही सूर्यकुमार यादवला पण विचारलं तर सूर्यकुमार यादवला माहीम मधलीच एक लेडी आहे जी त्याची सायकोलॉजिस्ट, त्याची मेंटॉर म्हणून काम करते. कारण आता जसं मगाशी योगेश दादा म्हणत होते की खूप टेन्शन असतं आयुष्यात हे काम सगळं करताना, त्याच्यामुळे थोडासा वेगळा काहीतरी पार्ट पाहिजे, तो त्यांना मेंटॉरशिप किंवा सायकोलॉजिस्टची गरज पडते. सो स्पोर्ट्स सायकोलॉजी हा एक खूप चांगलं करिअर आहे. तुम्ही परळ एस टी डेपोला गावाला जाताना तुमच्यापैकी काही लोक जात असतील तर बाहेर एक तुम्ही जर बोर्ड बघितला असेल तर स्पोर्ट्स मेड म्हणून एक शॉप आहे किंवा एक मोठं नाव लिहिलेलं आहे. हे स्पोर्ट्स मेडिसिन, तिथे सर्जरीज होतात, तिथे औषधोपचार केले जातात स्पोर्ट्सशी रिलेटेड. माझा एक विद्यार्थी जो स्वतः डॉक्टर आहे, आज तुम्ही ऐकलं असेल, याचं नाव ऐकलं असेल, ग्लोबल हॉस्पिटल परेलला आहे, सर्वात मोठं हॉस्पिटल असेल. किंवा तुम्हाला मी दुसरा भाग सांगतो, हिप रिप्लेसमेंट सर्जरी तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकली असेल. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये शोल्डर सर्जरी आणण्याचं काम माझ्या विद्यार्थ्यांनी केलं. पहिला विद्यार्थी ज्यांनी इथे केलेलं काम शोल्डर सर्जरी, कारण त्यांनी ऑस्ट्रेलियन फुटबॉल टीम बरोबर काम केलेलं होतं ॲज अ स्पोर्ट्स मेडिसिन. सो स्पोर्ट्स मेडिसिन हे खूप चांगलं करिअर आहे. स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे, स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून एक करिअर मी खास करून सांगेन. मगाशी आपण बघितलं असेल की दादांनी IAS आणि IPS या मुलांची त्यांची हे केलं, पण त्याच्याही पलीकडे जर तुम्ही बघितलं तर पॉलिटिक्स हे एक मोठं करिअर आहे. त्यातही आपण जरा मागे पडतोय, पण पॉलिटिक्स आणि सोशल वर्कर याच्यासाठी स्पेशली डिग्री आहेत. BA इन पॉलिटिकल सायन्स. BA इन पॉलिटिकल सायन्स तुम्ही करू शकता. कोरोनाच्या काळात बऱ्याच पॉलिटिशियन्सनी त्यांच्याकडे ही डिग्री नव्हती ती कंप्लीट केली, BA इन पॉलिटिकल सायन्स. त्याच्यानंतर तुम्हाला BSW नावाची डिग्री आहे. BSW म्हणजे बॅचलर इन सोशल वर्क. बॅचलर इन सोशल वर्क, आणि ह्याला जॉब्स मुंबईमध्ये भरपूर आहेत. तुम्ही स्वतःचा NGO स्टार्ट करू शकता. सो माझी एक विद्यार्थिनी जिने BSW केलं, MSW केलं. MSW म्हणजे त्याच्यातच मास्टर्स डिग्री केली. सो बॅचलर्स आणि मास्टर्स पॉलिटिकल सायन्स आणि सोशल वर्क मध्ये पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा आज जर बघितलं तर मगाशी जेव्हा ते म्हणत होते की तेव्हा ते स्वतः ग्रॅज्युएट आहेत. आज सुशिक्षित राजकारण्यांची गरज आहे. नो डाऊट आज आपल्या भारतामध्ये बरेच सुशिक्षित मुलं ह्या क्षेत्राकडे वळत आहेत. सो सुशिक्षित मुलांनी या क्षेत्राकडे वळायला गरज आहे आणि काही हरकत नाही. आता येऊया आपण मूळ जे मेन प्रोग्राम्स आहेत. आता 10वीचे विद्यार्थी आहेत. 10वीचे विद्यार्थी बरेचसे सायन्सला जाणार असतील, काही कॉमर्सला. इव्हन आता जर बघितलं कॉमर्सला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू सायन्स. ओके, पण अनफॉर्च्युनेटली ते कारण जी संख्या जास्त आहे त्याच्या मागचं कारण चुकीचं आहे. कारण अनेक विद्यार्थी त्रास नको म्हणून कॉमर्समध्ये जात आहेत. मला असं वाटतं की ध्येय तुमचं स्पष्ट असलं पाहिजे. माझ्याकडे अनेक वेळेला विद्यार्थी येतात, पालक येतात, सर स्कोप कशाला आहे. स्कोप हा फार चुकीचा शब्द आहे. माझ्याकडे वाईट वाटून घेऊ नका. माझ्याकडे जेव्हा कुणीतरी येतं स्कोप कशाला आहे, त्याच्यात जर करिअर करायचंय आपल्याला, तर मी नेहमी सांगतो प्रभादेवी स्टेशनवर गेलात की प्रभादेवी स्टेशनला मी नेहमी ऑब्झर्व करतो आंधळ्या भिकाऱ्यांची युनियन आहे. त्यातल्या बऱ्याच भिकाऱ्यांच्या गळ्यात आजकाल QR कोड पण आहे. म्हणजे तुम्ही सुट्टे नसतील तर टेन्शन घेऊ नका, सिरियसली आहे. माझ्याकडे फोटो आहेत त्यांच्याकडे QR कोड इथे गळ्यात लावलेला असो आंधळ्या भिकाऱ्यांच्या. सो चांगलं करिअर आहे. कारण प्रभादेवीला ट्रेन पकडा, बोरिवलीला उतरा, 500 रुपये तुम्हाला एका जर्नीमध्ये मिळतात. रिटर्न जर्नीमध्ये 2 तासात 1000 रुपये कोण देत असेल तर बघा. आणि अनेक आज भिकाऱ्यांच्या अकाउंट्सना करोडो रुपये, त्यांची करोडोंची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीज तुम्हाला आता दिसत असतील. सो हे करिअर चांगलं आहे, स्कोप चांगला आहे. कोणाला करायचं असेल तर मला सांगा. आणि याच्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज नाहीये. उद्यापासून कामाला लागू शकता. आहेत त्या परिस्थिती, आहेत ते कपडे फाडायचे आहेत, आंघोळ करायची नाहीये 4 दिवस, खाणं काय आपल्याला चांगलं गरज नाहीये, पण प्रॉपर्टी चांगली जमा होईल तुमच्या नावावर. सो स्कोप हा आहे ना, हे डोक्यातनं काढून टाका. सो अनेक विद्यार्थी जे आहेत स्कोपच्या नादाला लागू नका. मगाशीच माझा एक विद्यार्थी मला भेटायला, त्यांनी इथे खाली नाव वाचलं म्हणून भेटायला आला होता. तो स्वतः आता शिक्षक आहे.
तर तो मला सांगत होता की सर एवढी वर्ष झाली तरी पण पालकांची मानसिकता सुधारत नाहीये, पालकांची मानसिकता चेंज होत नाहीये. कारण अनेक वेळेला पालकांना स्कोप कशात आहे त्याच्यातच टाकायचं असतं, मुलाला काय करायचं हे बघायचं नसतं. त्यांनी तारे जमीन पण आज सितारे जमीन पर आहे. सो हे मूवीज, आणि मी त्याला उदाहरण दिलं की आपण जर OMG म्हणजे ओ माय गॉड नावाचा मूवी होता, त्याचा पहिला सिरीज जर बघितला असेल तर त्याचा जो शेवट होता, शेवटला तो काय सांगतो, जो पुजारी आहे तो काय सांगतोय की तुम्ही किती पुतळे फोडा, किती महाराजांच्या नावाने हे करा, उद्या दुसरे कोणीतरी महाराज नवीन उदयाला येणार आणि लोक त्याच्या पाठी धावतच राहणार आहे. सो आज ही आपली करिअरच्या बाबतीतली परिस्थिती सारखी आहे. अनेक वेळेला अनफॉर्च्युनेटली माझे स्वतःचे क्लासेस आहेत, पण अनफॉर्च्युनेटली अनेक क्लासेस तुम्हाला फोन करतात, तुम्हाला इनडायरेक्टली ब्लॅकमेल करतात. तुमच्या मुलाला तुम्ही आज ऍडमिशन नाही घेतलं तर त्याच्या मैत्रिणींनी घेतलंय, त्याच्या मित्रांनी घेतलंय, म्हणजे तुमचा मुलगा पाठी राहू शकतो. या सगळ्या भानगडीत पडू नका. करिअरचा जर विचार करताय तर 3 महत्वाचे फॅक्टर्स आहेत माझ्या दृष्टीने. कारण मी जेव्हा टेस्टिंग करतो, आमचं जेव्हा टेस्टिंग होतं जवळजवळ 80 पानांचा रिपोर्ट येतो, आणि या 80 पानाच्या रिपोर्टमधून आपण मुलांना करिअर कसं घ्यायचं, कसं निवडायचं, आणि पालकांचा रोल किती महत्त्वाचा आहे. मला आठवतंय कोविडच्या काळात मी एक काउन्सिलिंग करत होतो अलिबागला, एक माझ्याच मित्राचा मुलगा, आणि ते ऑनलाईन काउन्सिलिंग तेव्हा चालू होतं. आणि जनरली माझं काउन्सिलिंग 1.5 तासात संपतं, इथे 2 तास चालू होते. त्या मुलाला, त्या बाबांना मी सांगत होतो की नाही, हा बाबा आणि आई म्हणतात की ह्याला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मी त्यांना सांगतो हा मॅथमॅटिक्समध्ये वीक आहे, तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं तर तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि परत नाही, पण ह्याला मॅथमॅटिक्समध्ये एवढे मार्क आहेत, तुमचे मार्क फसवे आहेत 10वीचे. विचार, मी परत सांगतोय, मार्क फसवे आहेत. कारण 20 मार्क सरळ तुम्हाला शाळा देत असतं, बरोबर आहे. 20% पेपर हा तुमचा MCQs वर असतो. आणि काय चालतं शाळांच्या सेंटरमध्ये सगळ्यांना माहिती आहे, मी इथे बोलणार नाही काही, बरोबर आहे. त्याच्यानंतर राहिलेले जे मार्क आहेत आपल्याला, कारण मी मुलांना नेहमी वर्गात सांगतो आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे 10वी आणि 12वीची, तुम्हाला पास व्हायला मेहनत करावी लागत नाही, तुम्हाला फेल व्हायला मेहनत करावी लागते. 10वी आणि 12वीची परिस्थिती अशी आहे. त्याच्यामुळे तुमचे 90 मार्क असतीलही, तुम्हाला 90% मिळालेले असतील, इथल्या 90%च्या विद्यार्थ्यांना मी असं सांगत नाही की इंजिनिअरिंगला जाऊ नका किंवा मेडिकलला जाऊ नका, कारण पण सत्य परिस्थिती काय आहे ती जाणून घ्या आणि मगच तुम्ही पाऊल टाका, असं माझं सांगणं आहे. आजच्या घडीला एखादा 93 किंवा 95% विद्यार्थी, 95% असलेला विद्यार्थी आणि त्याचे पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर हा विद्यार्थी तर हुशार आहे. मी पण मान्य करतो हा विद्यार्थी हुशार आहे, 95 मिळाले, 96 मिळाले, 97 मिळाले. पण आज परिस्थिती अशी आहे की CBSE मध्ये 10वीला 90%च्या वर ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत पूर्ण भारतामध्ये, त्याची संख्या आहे 2 लाख. महाराष्ट्रामध्ये 90%च्या वर मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1 लाख. ICSE मध्ये साधारणपणे 1 लाख विद्यार्थी आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातच 4 लाख, महाराष्ट्रात नाही, इथे 3-3.5 लाख विद्यार्थी इथेच आहेत आपल्याकडे. असंच प्रत्येक राज्याची परीक्षा आहे. मग जर आपण भारतातली राज्य जर काउंट केली तर साधारणपणे, मी जास्त जात नाही, 25 लाख विद्यार्थी आज भारतामध्ये असे आहेत ज्यांना 90%च्या वर मार्क मिळालेले आहेत. यातला प्रत्येक विद्यार्थी म्हणतो मी हुशार आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक म्हणतात मी हुशार आहे, मी नाकारत नाही. पण सत्य परिस्थिती काय आहे, प्रॅक्टिकॅलिटी, नेहमी मी सांगतो की करिअर निवडताना डू नॉट बी इमोशनल पर्सन, बी प्रॅक्टिकल पर्सन. आज परिस्थिती अशी आहे, माझा मुलगा IITत गेला पाहिजे, बरोबर आहे. IITला सुरुवात करतात विद्यार्थी, साधारणपणे भारतातले 15 लाख विद्यार्थी IIT साठी सुरुवात करतात. पण IITचे सीट्स किती आहेत? IITचे 23 IITs आज भारतात आहेत आणि या 23 IIT मध्ये फक्त 17,000 सीट्स आहेत. त्याच्या उलट मेडिकलचा जर विचार केला, 25 लाख विद्यार्थी गेल्या वर्षी मेडिकलला बसलेले होते. तुम्ही म्हणाल सर 25 आणि 15 40 होतात, तुम्ही तर म्हणालेलात 32 किंवा 25 लाख. कारण आजकाल एक नवीन ट्रेंड आहे रिपीट करायची परीक्षा. या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी प्रयत्न करतो, असे वाढत 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 आज नीटला 25 लाख विद्यार्थी पोहोचलेले आहेत दरवर्षाला. आणि या 25 लाख विद्यार्थ्यांमध्ये भारतामध्ये सीट्स आहेत फक्त 1 लाख. आणि या 1 लाख मध्ये 45,000 गव्हर्नमेंट सीट्स आहेत आणि साधारणपणे 55,000 ह्या पेड सीट्स आहेत. तुमची मानसिक तयारी आहे का 1.25 करोड ते 1.5 करोड भरायला MBBSच्या कॉलेजसाठी?
ह्याचं प्रॅक्टिकल प्लॅनिंग केलं पाहिजे. आज अनेक वेळेला अनफॉर्च्युनेटली काही मुलं मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये आधीच 10वीची परीक्षा व्हायच्या आधीच ऍडमिशन घेतात, कारण मग असं होतं की नाही आम्हाला लेट झालेला असतो. बरोबर आहे. सगळ्यांना वाटतं मला लेट होईल, तो माझ्या मित्रांनी घेतलं, मैत्रिणीने घेतलं, लगेच परीक्षा संपल्या दुसऱ्या दिवशी क्लास चालू होतोय. पूर्वी आम्ही आराम करायचो सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावाला जायचो. आज तसं होत नाहीये, कारण आपल्याला वाटतं आपलं मूल पाठी पडेल. पण या 25 लाख विद्यार्थ्यांमधून फक्त 45 गव्हर्नमेंट सीट्स, 45,000 विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत. मग सर आम्ही JEE आणि नीट करायचंच नाही का? तर मी असं नाही म्हणत JEE आणि नीट करू नका असं म्हणत नाही. फार प्रॅक्टिकली फार शांतपणे विचार करा. आपण 5वी पासून ते 10वी पर्यंत नॉन स्टॉप आपल्या शाळेमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी असाल आणि 90% वर तुम्हाला मार्क असतील तर डेफिनेटली तुमच्यामध्ये पोटेन्शियल विचार करायला हरकत नाही. बट अनफॉर्च्युनेटली 70% वाला मुलगा म्हणतो मला JEE करायचं आहे, नीट करायचं आहे. काही वेळेला पालक माझ्याकडे येऊन सांगतात की सर गेल्या वर्षी यांनी अभ्यास केला नव्हता म्हणून त्याला ते नाही जमलं. पण गेल्या वर्षीचं जे ज्ञान आहे त्याची भर पडलेलीच नाही, त्याच्यावर तुम्ही दुसरं कुठून टाकणार, येणारच नाही तिथे. म्हणून मग 75% वाल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न नाही करायचे का? करा, डेफिनेटली करा. पण 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 10 लाखापर्यंत मी बघितलं विद्यार्थ्यांसाठी 11वी आणि 12वीच्या पालक खर्च करतायत. काय काय ठिकाणी त्याच्याहून जास्त, कारण एखाद्या मोठ्या क्लासला 6 लाखाची फी भरायची, मग त्याला तिथे जमत नाही म्हणून प्रायव्हेट ट्युशन्स लावायचे. परत माझ्याकडे आता मगाशी जे सर आलेले भेटायला, जो माझा विद्यार्थी आहे म्हटलं, ज्याच्या घरी तो जातो त्याला ऑलरेडी एक मोठा क्लास आहे, परत प्रायव्हेट ट्युशन आहे, त्यातल्या एका प्रायव्हेट ट्युशनच्या सरांकडनं त्याला कळत नाही म्हणून परत याला बोलवले. इज इट रिअली वर्थ की तुम्ही 10 ते 15 लाख रुपये 11वी आणि 12वी साठी खर्च करणं वर्थ आहे का? त्याच्यातनं रिझल्ट येईल की नाही माहित नाही. बरं, मग त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन साठी तयारी ठेवा. मी म्हणत नाही करू नका. आज तुम्हाला जर खरंच करायचंय, पर्सेंटेज कमी आहे पण मला करायची इच्छा आहे, मी करू शकतो, जर तुझ्यात खरंच मोटिवेशन आहे, इंटरनल मोटिवेशन आहे, तर ऑनलाईन क्लासेस 5 ते 7 हजारापर्यंत सहज मिळतात. मी मुलांना सांगतो ते क्लासेस करा 5 ते 7 हजारापर्यंत. त्याच्यातनं पास झाला तर सर्वांनाच अभिमान असेल, फेल झाला तर कोणाला दुःख होणार नाही, याचं भान ठेवा. नंबर 2, JEE आणि नीट करायचंय तर बॅकअप प्लॅन्स क्रिएट करा. JEEच्या मार्फत फक्त अनेक वेळेला क्लासेसने तुम्हाला एवढंच, आपल्याकडे पूर्वी गुरांना जेव्हा नांगरणी करायचो त्याचं इकडे तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून इथे डोळ्याला काहीतरी लावायचो आपण, तसं आज क्लासेसने तुम्हाला असंच ठेवलेलं आहे. असं बघायची संधीच देत नाही तुम्हाला. कारण JEEची परीक्षा जर खरंच तुम्ही दिली असेल तर JEEच्या मार्फत IIT सोडून NIT आहेत, IIIT, CFTIs आहेत. या कॉलेजेसमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. नॉट ओनली दॅट, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला अतिशय सोपा आणि मोफत शिक्षण जर हवं असेल आणि ते डिफेन्समध्ये जायचं असेल, कारण आपल्या तालुक्याला डिफेन्सचा मोठा वारसा आहे. आपले अनेक लोक सैनिक म्हणून आपल्याला आर्मीमध्ये होते. तर डिफेन्समध्ये जायचं असेल तर वेगळा पर्याय आहे, टेक्निकल एंट्री स्कीम, ज्याला TES म्हटलं जातं. TES यांची एक पूर्वी वेगळी परीक्षा असायची. टेक्निकल एंट्री स्कीमच्या अंडर जर तुम्ही प्रवेश घेतलात इंजिनिअरिंगला तर तुम्हाला संपूर्ण शिक्षण मोफत आहे. प्लस तुम्ही तिकडे शिक्षण मोफत, राहणं मोफत, खाणं सगळं, 4 वर्षाचा तुमचा जो खर्च आहे हे सरकार उचलते तुमचा. प्लस आज आपण बघतो की इंजिनिअरिंगला जायचं तर त्या कॉलेजला प्लेसमेंट किती आहे ते बघावं लागतं आपल्याला. ओके, पण इथे तुम्हाला सरकार तुमच्याकडनं लिहून घेतं की मिनिमम 5 वर्ष तू सरकारसाठी काम करशील, म्हणजे उलट आहे, तुमची नोकरी पक्की आहे तिथे. आज अनेक लोकांना माहिती नसेल पण SCRA नावाची एक स्कीम होती, आता ती सध्या बंद आहे, पण येणाऱ्या 2 वर्षात ती चालू होण्याची शक्यता आहे. SCRA म्हणजे स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस, स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस. याच्या अंडर रेल्वे इंजिनिअरिंग करण्याची संधी आपल्याला असते. रेल्वे इंजिनिअरिंगच्या अंडर काय होणार? पहिली गोष्ट म्हणजे रेल्वे ही भारत सरकारची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे तुमचा जॉब पक्का आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण मोफत, ज्या लोकांना मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी शिक्षण मोफत आहे. प्लस एवढं होऊन पण सरकार तुम्हाला दर महिन्याला शिकताना स्टायपेंड देतं. स्टायपेंड म्हणा, स्कॉलरशिप म्हणा, काय शब्द वापरायचे वापरा. 9,100 रुपयापासून 9,700 रुपयापर्यंत दर महिन्याला तुमच्या अकाउंटला
नॉमिनल खर्चासाठी, तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी, म्हणजे 12वी नंतरचं तुमचं शिक्षण हे संपूर्णपणे मोफत होऊ शकतं. इथल्या विद्यार्थ्यांना, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना माझं नेहमी सांगणं आहे की 12वी पर्यंतचं शिक्षण ही आई वडिलांची जबाबदारी आहे. 12वीच्या शिक्षणापर्यंत तुम्ही 18 वर्षाचे होता, साधारणपणे सगळेच जण 18 वर्षाचे होत आहेत. आणि जेव्हा आपण मोठे झालेलो आहोत आपण म्हणतोय, त्यावेळेला शिक्षणाची जबाबदारी आपली असेल. मग शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी मी माझ्या आयुष्यात काम केलं. तुम्हाला मी काम नाही करायला सांगत आहे, पण बऱ्याचशा स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत, त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. आज जर तुम्ही HDFC बँक म्हणा, आदित्य बिर्ला आहे, HDFC आहे, आणि अशा कोटक महिंद्राची पण मध्यंतरी एक ऍड आली होती. बऱ्याचशा बँका आहेत, ह्या गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स अवेलेबल करून देत आहेत. त्याचा शोध तुम्हाला घेतला पाहिजे प्रत्येक. आता हे कसं करायचं सर? आपण नेटवर बऱ्याच गोष्टी करत असतो. रॅन्डमली त्या साईट्सवर जायचं, लिस्ट काढायची, त्या साईट्सवर जायचं, त्यांचे एज्युकेशन पॉलिसीज आणि स्कॉलरशिप्स काय काय उपलब्ध आहेत ते बघायचे आणि अप्लिकेशन्स करत राहायचे. दुसरा पर्याय, एज्युकेशन लोन फार इझिली उपलब्ध आहे. एज्युकेशन लोन उपलब्ध आहे, त्याचा फायदा घेता आला पाहिजे. साधारणपणे 9 ते 9.5% इंटरेस्ट आहे आणि ते लोन मुलांनी फेडायचं आहे, म्हणजे मुलांची जबाबदारी होते, पालकांनी फेडायची गरज नाही. सो हे सगळे पॉलिसीज आणि हे सगळे जे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. सो 12वी नंतरचं पूर्ण शिक्षण स्वतःची जबाबदारी समजून जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आयुष्यात फार मोठे होऊ शकता. ओके, आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत, म्हणजे आपण त्यांना दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्वराज्याचं जी शपथ होती ती कोणत्या वयात घेतली? कोणाला माहिती आहे कितव्या वर्षात घेतली स्वराज्याची शपथ घेतलेली? 16व्या वर्षी शपथ घेतली. आज आपण 16-17 वर्षाचे आहोत. आपण काय करतोय याचा विचार करा थोडासा. त्यांना स्वराज्याची स्वप्न अगदी लहानपणापासून पडत होती. काल मला खूप छान वाटलं, एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलेलो, एका फॅमिलीने, आजच्या घडीला नावं फार वेगवेगळी असतात, कधी कधी आपण वाटतो, मला असं वाटतं की भारतात राहतोय की कुठे बाहेर राहतोय, पण त्यांनी स्वतःच्या मुलीचं नाव जिजा ठेवलेलं होतं. सो हे जी आपली ऑलरेडी जी आयडल्स आहेत त्यांना फॉलो करा. ओके, मी अनेक विद्यार्थ्यांना सांगतो की बाहेर जा शिक्षणाला, शिक्षण चांगलं आहे, बाहेर जा, शिक्षण घ्या आणि परत या. मी तुम्हाला बाहेर राहायला नाही सांगत आहे. माझा स्वतःचा मुलगा 12वी नंतर अमेरिकेत गेलाय शिक्षण घ्यायला. राहिला प्रश्न, तुम्ही म्हणाल की सर पैशाचा प्रॉब्लेम नसेल तुम्हाला, आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, पण स्कॉलरशिप्स इतक्या उपलब्ध आहेत. आणि माझी स्वतःची परिस्थिती सांगतो, आज जरी मी इथे उभा असलो तरी माझी परिस्थिती अशी होती की माझी आर्थिक परिस्थिती, कारण कोविड नंतरची परिस्थिती होती, ती आर्थिक परिस्थिती एवढी बिघडली होती की मला बँकनी एज्युकेशन लोन दिलं नाही. मी स्वतःचं घर मॉर्गेज केलं आणि घर मी मॉर्गेज करून मी लोन घेतलंय, मॉर्गेज लोन घेतलंय मी, कारण एज्युकेशन लोनचे वेगळे बेनिफिट असतात. सो तुम्हाला संधी उपलब्ध आहेत कमी पैशात. आज मला सांगा, तुमचं इथे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय काय कराल? तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायला 20 ते 21 वर्ष लागणार आहेत. 20 वर्षाच्या माझ्या मुलांनी US मध्ये जाऊन फर्स्ट इयरचा खर्च, कारण मी त्याला जाताना सांगून पाठवलेलं की बाबा मी फक्त फर्स्ट इयरचा खर्च करू शकतो, त्याच्या पुढे मला खर्च करता येणार नाही. सेकंड इयरला आता आहे आणि सेकंड इयरचा सगळा खर्च त्याचा तो करतोय. तो खर्च करून आज त्यांनी तिकडे गाडी घेतली. बरं, आता मग तुम्ही म्हणाल की सर परदेशात जायला पाहिजे का? येस, चांगलं शिक्षण मिळत असेल तर जायला पाहिजे, पण जाताना पैशाची ओढाताण करून जायचं नाही. स्कॉलरशिप आपल्याला मिळायला पाहिजे, स्कॉलरशिप शोधा. कारण माझ्या मुलाला 50% स्कॉलरशिप मिळाली होती म्हणून मला ते पाठवता आलं. आजही मी मुलांना सांगतो, जाताना तुम्ही गेलात ठीक आहे, पण आपले रूट्स, आपली मुळं विसरू नका. कारण अनेक वेळेला जरा आपलं शिक्षण वाढलं, आपण चांगले नोकरीला लागलो की मुलांचा ॲटिट्यूड चेंज होतो. मुळं विसरता कामा नये. कारण आजही माझा मुलगा जेव्हा अभ्यासाला कॉलेजमध्ये किंवा त्याची जी रूममध्ये जो टेबल आहे, स्टडी टेबल आहे, त्याचा जर फोटो दाखवला तर त्या फोटोमध्ये डाव्या बाजूला, समोर जर मी बसलोय तर डाव्या बाजूला त्याचा भारताचा ध्वज आहे, त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती आणि त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून तो अभ्यास करतोय. सो हे विसरू नका, आपली मुळं विसरू नका. तुम्ही या नका येऊ मी असं कधीच म्हणणार नाही, कारण तुम्हाला जर संधी तिकडे चांगली मिळाली असेल तर तुम्ही करालच, बरोबर. पण
हे जे मुद्दे आहेत हे लक्षात घ्या की 12वी नंतरचं शिक्षण आपलं स्वतःला करायचं आहे. त्याच्यासाठी तुमचे मार्क्स वाढले पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या स्कॉलरशिप्स मिळाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी तुम्हाला बँक लोन्स मिळाले पाहिजेत. आज कित्येक वेळेला असं होतं की स्कॉलरशिप्स एवढ्या मिळतात की तुमचा खर्च नुसता शिक्षणाचा नाही, की तुम्ही स्वतःचा पण खर्च अगदी आरामात काढू शकता, एवढ्या तुम्हाला स्कॉलरशिप मिळत आहेत. सो त्या संधींचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आयोजकांना विनंती आहे, जेव्हा थांबायचं असेल तेव्हा सांगा. 5 मिनिटं आधी सांगा मला फक्त. सो मेडिकल आणि सायन्सला बॅकअप प्लॅन्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत. आज फॉरेन्सिक सायन्स हा एक चांगला बॅकअप प्लॅन आहे. जर सायन्सच्या विद्यार्थ्यांना, बायोच्या विद्यार्थ्यांना जाता येत नाही, पण सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाहीये की AIFSET नावाची एक प्रवेश परीक्षा आहे ऑल इंडिया लेवलची. जसं ऑल इंडिया लेवलची आपली नीट आणि JEE आहे, तसं फॉरेन्सिक सायन्ससाठी AIFSET, ओके, म्हणजे ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एक्झामिनेशन किंवा एंट्रन्स टेस्ट आहे. ती ऑल इंडिया फॉरेन्सिक सायन्स एंट्रन्स टेस्ट नावाची परीक्षा आहे, ती दिली पाहिजे. कारण भारतातल्या ज्या 5 महत्त्वाच्या संस्था आहेत फॉरेन्सिक सायन्सचा, त्यांचे ॲडमिशन्स याच्या थ्रूच होतात. त्याच्यामुळे ते बघा तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त आर्किटेक्चरसाठी नाटा आहे, हे सर्वांना माहिती आहे. B.Pharm साठी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स नंतर जो आपल्याकडे आजकाल एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे सायबर सिक्युरिटी. आज अनेक विद्यार्थी आपल्याकडे येतात की इंजिनिअरिंगला जायचं आहे तर कुठले, माझ्याकडे 90% इन्क्वायरीज इंजिनिअरिंगला जेव्हा येतात तेव्हा ते कॉम्प्युटर सायन्स आणि त्याच्या व्यतिरिक्त AI, ML, डेटा सायन्स हेच घेऊन येतात. पण बऱ्याच वेळेला मुलांना खरंच स्वतःला माहिती आहे का AI काय आहे, ML काय आहे? कारण ChatGPT वापरता आले म्हणजे तुम्ही इंजिनियर नाही झालात. ChatGPT कोणी वापरू शकतोय आजच्या घडीला. आज माझं सगळं कंटेंट जे आहे, माझं प्रॉस्पेक्टस आहे, माझं डिजिटल जो कंटेंट आहे, तो सगळा ChatGPT तयार करतो. त्याला प्रॉम्प्ट कसे द्यायचे हे फक्त शिकायचं आहे. ते कोणी सामान्य माणूस शिकता येतं. पण AI काय आहे, ML काय आहे, मशीन लर्निंग, डेटा सायन्स काय आहे हे समजून घ्या आधी. मी बऱ्याच वेळेला मुलांना मला जेव्हा विचारायला येतात इंजिनिअरिंग कोणत्या क्षेत्रात करू, तर इंजिनिअरिंग फक्त आणि फक्त कोर सब्जेक्टमध्ये करा. कारण कॉलेजमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये, माझ्या कॉलेजमध्ये समजा कम्प्युटर सायन्सच्या 60 सीट्स आहेत, मला 60 सीट्सच परमिशन मिळालं, त्याच्यावर जात नाही. म्हणून मग AI नावाचा कोर्स चालू करतो मी. मग मी ML असं करून ज्या ठिकाणी 60 सीटची कॅपॅसिटी आहे तिथे 500 आणि 600 सीट्स आज झालेल्या आहेत. हे सगळे इंजिनियर एकाच वेळेला प्लेसमेंटमध्ये एकाच ठिकाणी येतात. कंपनी जेव्हा एक येते प्लेसमेंटसाठी तेव्हा AI वाले पण येतात, बेसिक कम्प्युटर सायन्स, बेसिक डेटा सायन्स वाले सगळे एकत्र येतात. सो मी नेहमी सांगतो की कोर जे सब्जेक्ट्स आहेत, कोर जे ज्याला मदर ब्रांचेस म्हणतात. मदर ब्रांचेस कुठल्या आहेत इंजिनिअरिंगच्या? आता एक आहे सिव्हिल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्स, तिसरा आहे मेकॅनिकल आणि चौथा आहे केमिकल. आय रिपीट, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्यांच्यातून सगळे निघालेले भाग आहेत. जसं इलेक्ट्रॉनिक्स मधून कम्प्युटर सायन्स निघालं, कम्प्युटर सायन्स मधून AI ML निघाले. सो आजच्या घडीला कोणतंही कॉलेज भारतातलं उचललं, कितीही टॉप लेवलचं कॉलेज असू द्या, फॅक्ट हे आहे की तिथे जो सिलेबस शिकवला जातोय तो 2 ते 3 वर्ष मागचा सिलेबस शिकवला जातोय. कारण डेटा सायन्स, ML आणि AI आणि कम्प्युटर सायन्स याच्यामध्ये बरंच नवीन गोष्टी येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जो सिलेबस दिला जातोय तो 2 ते 3 वर्ष मागचा सिलेबस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत बाहेर पडताय तोपर्यंत AI संपेल आणि काहीतरी BI येईल, मग तुम्ही परत अर्धवट राहणार. त्याच्यापेक्षा कोर सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन करा आणि तुमचे स्पेशलायझेशन जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला स्पेशलायझेशन करायचं काम करा. सो बेसिकली काय होतं की तुम्हाला AI मध्ये ऍडमिशन पाहिजे, माझ्याकडे येतात सर मॅनेजमेंट सीट पाहिजे, तर मॅनेजमेंट सीटसाठी AI साठी तुम्हाला परत जास्त पैसे खर्च करायला लागतात. आई बाबांचे पैसे जे आहेत ते फार सांभाळून खर्च करा. ते भले तुमच्याकडे घरी पडलेले असेल पैसे, पण फार सांभाळून खर्च करा. फार प्रॅक्टिकली विचार करा या बाबतीत. सो ज्यांना MBBS नाही करता येतात त्यांना BAMS, BHMS, BUMS हे सगळे असे बरेचसे जे पार्ट्स आहेत ते उपलब्ध आहेत, त्याचा अभ्यास करा. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना, आज कॉमर्सचे विद्यार्थी जर इथे असतील तर आज बरेच दरवाजे जसे सायन्सचे आहेत तसे ओपन झालेले आहेत. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला समजा MBA करायचं असेल तर आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आणि नंतर आम्हाला MBA साठी जायचं. इथले कुठलेही जे जुने MBA झालेली लोक आहेत त्यांनी आधी ग्रॅज्युएशन केलेलं आणि मग MBA साठी गेलेले आहेत. पण आजच्या घडीला
नवीन दरवाजे जे ओपन झालेले आहेत, IIM म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे आहेत, त्यांनी IP मॅट नावाची परीक्षा चालू केली. IP मॅट, IPM चा फुल फॉर्म समजून घ्या. IPM चा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट. इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट आहे. आणि त्याच्या अंतर्गत IP मॅट नावाची 12वी नंतर जशी तुम्ही JEE ची परीक्षा देतात सायन्सची मुलं, तशी कॉमर्सची मुलं IP मॅट देऊ शकतात. आणि IP मॅट जर तुम्ही क्लिअर केलीत तर IP मॅटच्या अंडर तुम्हाला डायरेक्ट BBA प्लस MBA ला ऍडमिशन मिळते. म्हणजे जर तुमचं MBA हा थॉट प्रोसेस असेल नंतर जाऊन, तर आत्ताच तुम्ही 12वी नंतर त्याच्यात जा. तुम्हाला जर लॉयर बनायचं असेल तर 12वी नंतर क्लॅट नावाची परीक्षा आहे, CLAT क्लॅट नावाची एक्झाम आहे. तर तुम्हाला जर लॉयर बनायचं तर ते जुन्या पद्धतीने जाऊ नका. ग्रॅज्युएशन करणार, अनेक वेळेला तुम्ही जर MBA ला बघितलं तर इंजिनियर जास्त MBA झालेले असतात, त्याच्यामुळे तिथे कॉम्पिटिशन खूप आहे. सो कॉमर्सवाल्यांनी असं समजू नका तिथे इझी आहे म्हणून, कारण इंजिनियर्स जेव्हा कॉम्पिटिशनला उतरतात, मी इंजिनियर आहे म्हणून नाही बोलत आहे, पण हे फॅक्ट आहे. कारण इंजिनिअरिंगला जे शिक्षण दिलं जातं, मॅथमॅटिक्स जे शिक्षण दिलं जातं खास करून, आणि जो ॲप्टिट्यूड त्यांचा तिथे स्ट्रॉंग केला जातो, तो कॉमर्सला तेवढा होत नाही. आता अनेक वेळेला बाहेर BAF आहे, BBA आहे, BBI आहे, हे बरेचसे कॉलेजेस चालू झालेले आहेत. आता प्रत्येक कॉलेज जवळजवळ ऑटोनॉमस आहे. आपल्या आजूबाजूची सगळी कॉलेजेस बघता ऑटोनॉमस आहे. अनफॉर्च्युनेटली ही मोठी नावं जी आहेत ऑटोनॉमस कॉलेजेसची, ती मोठी नावांमध्ये जर आज आपण बघितलं तर तिथे जे शिक्षण दिलं जाते ते तेवढ्या स्टँडर्डचं शिक्षण दिलेलं जात नाहीये. त्याच्यामुळे त्याचा बाण ठेवा की तुमच्या आजूबाजूला कॉलेज, कारण मी नावं इथे घेणार नाही, कॉलेजमध्ये मी जेव्हा बघतो तेव्हा वर्षाच्या शेवटी किंवा 6 महिन्याचं सेमिस्टर असतं, त्यावेळेला क्वेश्चन बँक दिल्या जातात आणि ते कॉलेज तुम्हाला सांगते क्वेश्चन बँकचा अभ्यास करा आणि येऊन पेपर लिहा. तुम्हाला वाटतं का क्वेश्चन बँक करून तुमचं नॉलेजमध्ये काय भर पडते? त्याच्यामुळे कॉलेज निवडताना मी तर अनेक वेळेला मुलांना सांगतो, कीप इट व्हेरी सिम्पल. आईबाबांचे पैसे BAF आणि BBI ह्याच्यात खर्च करू नका. सिंपल BCom करा. 3,500 ते 5,000ची फी आहे. मुलींना तर शिक्षण फ्रीच आहे, राईट. हे एवढ्या ह्याच्यात करताना तुम्ही स्किल्स डेव्हलप करा स्वतःची. तुम्हाला जिथे जायचं तिथे स्किल्स डेव्हलप करा. पण ते स्किल्स आम्ही डेव्हलप केले त्याला मान्यता असेल का? तर येस. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. इथे ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांना मी एक चांगला पर्याय सांगतो. JEE न देता तुम्ही इंजिनियर बनू शकता IIT मद्रासमधून. कसं? तर IIT मद्रासनी एक कोर्स तयार केलेला आहे. फिरवता येईल का? IIT मद्रासनी जो एक कोर्स तयार केलेला आहे त्याचं नाव आहे BS डेटा सायन्स. BS म्हणजे काय? बॅचलर इन सायन्स. म्हणजे जर तुम्ही अमेरिकेत जाताय तर अमेरिकेतलं तुमची डिग्री जी मिळते तिथे BTech किंवा BE ही डिग्री मिळत नाही. तुम्हाला जी डिग्री मिळते त्याचं नाव असतं BS, बॅचलर इन सायन्स. म्हणजे माझा मुलगा पण गेला तिथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना. मी तुम्हाला सांगतो तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय, पण त्याला डिग्री मिळणार आहे ती BS चीच मिळणार आहे. सो IIT मद्रासने एक नवीन डिग्री तयार केली आहे ज्याचं नाव आहे BS इन डेटा सायन्स. कोणी करता येईल डेटा सायन्स मध्ये BS? तर तुमच्यापैकी कोणी, म्हणजे इथले आई वडील जे सगळे जे आहेत इथले उपस्थित सगळेजण ज्यांनी 12वी शिकलेले आहेत असे सगळेजण करू शकतात. त्याला कोणत्याही एंट्रन्स एक्झामची गरज नाही. ऑनलाईन कोर्स आहे, पण IIT मद्रासनी कंडक्ट केला, कारण तुमची डिग्री IIT मद्रासची येईल. त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येईल, तुम्ही जर त्या डिग्रीसाठी अप्लाय केलं तर पहिले 3 महिने तुम्हाला फ्री शिकवतात, पूर्णपणे फ्री शिकवलं जातं. आणि पहिल्या 3 महिन्यानंतर तुमची एक परीक्षा घेतली जाते, जे त्यांनी शिकवले त्याच्यावरच परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा जर पास केलीत तर तुम्ही पुढे कोर्स कंटिन्यू करू शकता. BS इन डेटा सायन्स ही 3 वर्षाची डिग्री, ही एकमेव डिग्री अशी आहे, कारण भारतात कुठल्याही कॉलेजला तुम्ही जेव्हा ऑफलाईनला ऍडमिशन घेता त्यावेळेला तुम्ही एका वेळेला एकच डिग्री करू शकता. पण माझा विद्यार्थी आहे जो BTech करतोय कम्प्युटर सायन्स मध्ये फ्रॉम सोमय्या कॉलेज आणि BS इन डेटा सायन्स, कारण ही एकमेव डिग्री अशी आहे की एका वेळेला 2 डिग्री तुम्ही करू शकता. तसंच मी काही साईट्सची नावं सांगतो. इथल्या विद्यार्थ्यांनी खरं म्हणजे ते लिहून घेतलं पाहिजे, कारण आय डू अंडरस्टँड गरम होतंय, गरम तुम्हाला पण होतंय, मला पण होतंय, राईट. 3 साईट्सची नावं देतो. या 3 साईट्सच्या नावांमध्ये तुम्हाला मी म्हटलं स्किल्स डेव्हलप करा. साधं BCom करा आणि मग नंतर स्किल्स डेव्हलप करा. साधं BSc करा, स्किल्स डेव्हलप करा. साधं BA करा, स्किल्स डेव्हलप करा. हे स्किल्स ऑफिशियली कसं डेव्हलप करायचे तर EDX नावाची साईट आहे, edx.org. EDX, E फॉर एलिफंट, D फॉर डॉग आणि X फॉर झेरॉक्स. सांगतो. edx.org नावाची साईट आहे. त्याच्यानंतर भारत सरकारची स्वतःची साईट आहे स्वयम, SWAYAM, swayam.gov.in.
swayam.gov.in ही साईट आहे. आणि तिसरी साईट आहे, बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं असेल, कोर्सेरा नावाची साईट आहे. ठीक आहे, कोर्सेरा नावाची साईट आहे. या कोर्सेरा नावाच्या साईटवर अनेक कोर्स, म्हणजे तुम्ही EDX वर घेतलात ना तर जगातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचं नाव टाका, त्याचे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि गंमत अशी आहे, 3 इडियट्स मध्ये आपल्याला आमिर खानने सांगितलं होतं की पढ़ने के लिए आपको फीस की जरूरत नहीं पड़ती है, पढ़ने के लिए आपको ड्रेस की जरूरत पड़ती है, स्कूल ड्रेस. इथे त्याच फंडा वापरलेला आहे. शिकण्यासाठी काहीही फी नाही. तुम्हाला सर्टिफिकेट हवा असेल तर तुम्हाला फी भरावी लागते आणि ती फार नॉमिनल फीज आहे ॲज कम्पेअर्ड टू तुम्ही हार्वर्डला जाणार आहात, तो तिथे जो खर्च येईल त्याच्या फक्त 10% खर्च इथे येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. पण तुमच्याकडे डबल डिग्री तयार होते. आणि या सगळ्या ऑथेंटिक साईट्स आहेत. स्वयं भारत सरकारची स्वतःची साईट आहे जिथे IIM मधले MBS डॉक्टर्स, त्याच्यानंतर IITians तिथे स्वतः कोर्सेस घेत आहेत. त्याच्यामुळे ही ऑफिशियल सरकारची साईट आहेत आणि हे कोर्सेस सगळे व्हॅलिड आहेत. पैसे नसतील रडत बसू नका. छोटे छोटे कोर्सेस करत राहा, त्याचा फायदा होतो. बरोबर. आज वयाच्या 45-46व्या वर्षी मला जेव्हा वाटलं की आता आपल्याला कोरोना आलेला आहे, सगळं थांबलंय असं वाटत होतं, तेव्हा मला जे पैसे मिळत होते त्यातले थोडे थोडे वाचवून पण मी वेगवेगळे कोर्सेस करत होतो आणि आज म्हणून मी इथे उभा आहे. कारण मी त्यावेळेला कोरोनामध्ये करिअर काउन्सिलिंग शिकलो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे फक्त शेवटची काही मिनिटं आता बाकी आहेत. मी 2-3 गोष्टी सांगतो आणि मी थांबणार आहे आता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण भारतीय संस्कृतीतून पुढे आलेलो आहोत. आज भारतामध्ये जर जुनी संस्कृती बघितली तर सर्वात श्रीमंत माणूस जो कोण होता तो साधू. कारण साधूला समाजामध्ये डिमांड होत, म्हणजे तिथे हे होतं, त्यांची ऑथॉरिटी होती. आणि हे सगळे साधू जे होते ते कसे जगायचे तर मागायचे. तुम्ही मागून, भिक्षा मागून जगायचे. भिक्षा मागायची, भिक्षेत जे आले तेच खायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कोणी त्यांना भिक्षा दिली, तुम्ही समजा त्यांना थोडेसे तांदूळ दिले तर त्यातले थोडेसे तांदूळ ते तुम्हाला परत काढून पाठी देतात. याचा अर्थ 2 गोष्टी होत्या. त्यांची एवढी ऑथॉरिटी होती की ते जगायचे चांगले आणि जे जगायचे त्याच्यातनं समाजाला परत द्यायचं. सो तुम्ही जे करताय, तुम्हाला समाज काय देईल, आज इथे तुम्हाला बक्षीस काय मिळेल हे महत्वाचं नाही, तुम्ही समाजासाठी काय करणार आहात याच्यावर तुमचं फ्युचर डिसाइड होणार आहे. तुम्ही जे काय करणार आहात. हुशार ओसामा बिन लादेन पण होता, हुशार APJ अब्दुल कलाम पण होते. बरोबर आहे मी काय म्हणतोय ते. कोणाच्या मरणाने किती लोक रडतायत ते बघा तुम्ही. सो तुम्ही समाजासाठी काय करू शकता ते बघा. राहिला प्रश्न 2-3 महत्वाचे फॅक्टर्स. नर्सिंगसाठी मुलांना खूप डिमांड आहे, तेव्हा मुलांनी नर्सिंगसाठी विचार करायला हरकत नाही. कोणीतरी मला इथे विचारलेलं की डिफेन्समध्ये काय काय आहेत. NDA आपल्याला माहिती आहे सर्वांना, तुम्हाला सायन्स घेतलं तर बरं होईल. गेल्या एका प्रोग्राममध्ये मला एका मुलीने विचारलेलं की सर मला पायलट व्हायचं आहे, काय करू, DGCAचा कोर्स करू का. DGCAचा कोर्स करायला 50 लाख रुपये खर्च येतात, त्याच्यातनं गॅरंटी नाही जॉब मिळेल की नाही. त्याच्या बदली जर तू NDA मध्ये पास झालीस तर NDA मधून तुम्हाला जर तू एअरक्राफ्ट पायलट जर झालीस तिथली तर जॉब गॅरंटी शुअर आहे. तुला एअरक्राफ्टच उडवायचं आहे तर देशाचं उडव, नॉर्मल उडवू नको. त्याच्यामुळे तो एक आहे. त्याच्यानंतर टेक्निकल एंट्री स्कीम बद्दल मी तुम्हाला म्हटलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती असेल की एक भारत सरकारचे जे डिफेन्समध्ये लागणारे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत ते बाहेरून घेत नाही. इंजिनियर्स हे टेक्निकल एंट्री स्कीम मधून येतात आणि डॉक्टर्स जे आहेत ते AFMC नावाचं कॉलेज आहे, पुण्याला आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. त्याला नीटची एक्झाम द्यावी लागते. सो नीटच्या एक्झामच्या थ्रू तिथून येतात. फक्त परत सांगतो की ह्या सगळ्यामध्ये सीट्स लिमिट्स भरपूर आहेत. AFMC मध्ये फक्त 150 मुलं सिलेक्ट होतात, वेरेज NDA मध्ये साधारणपणे 300 ते 350 विद्यार्थी दरवर्षाला सिलेक्ट होत आहेत. बॅकअप प्लॅन रेडी ठेवा. ते नाही झालं तिथे तर ग्रॅज्युएशन झाल्यावर मी तुम्हाला 2 पर्याय सांगतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर DRDOची एक्झाम, म्हणजे त्याच्यासाठी गेट नावाची एक्झाम आहे, ती द्यावी लागते तुम्हाला. आणि गेटच्या थ्रू तुम्ही ग्रॅज्युएशन कशात करू सर, कशातही करा, DRDO मध्ये तुम्हाला एंट्री आहे. बायोलॉजी मधून केलं तरी पण तुम्हाला आहे, कारण बायोलॉजिकल वेपन हे फ्युचर आहे. कोरोना हे बायोलॉजिकल वेपन होतं. सो बायोलॉजी करून पण तुम्हाला फ्युचर आहे. DRDO म्हणजे काय, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. भारत सरकारचं जे काय आज आर्म्स अँड अम्युनिशन्स बघता तुम्ही, आज जे पाकिस्तानवर हल्ला झाला, जे भारतीय
एअरक्राफ्ट किंवा भारतीय अम्युनिशन्स होते ते सगळे DRDOनी बनवलेले होते. सो DRDO मध्ये तुम्हाला संधी मिळू शकते. सो DRDO नंतर अजून तिथे तुम्हाला लॉ मधून पण एंट्री आहे, अकाउंट्स मधून पण तुम्हाला तिथे एंट्री आहे डिफेन्स फोर्सेस मध्ये. ओके, नाव तुमच्या कॉलेजेसमध्ये NCC चालू असतं बऱ्याच वेळेला, NCC मध्ये भाग घेत राहा, तिथून पण बऱ्याचशा संधी तुम्हाला मिळत राहतील. सो परत सांगतोय की फक्त आपण शिक्षण पूर्ण नाही करत आहे, तर आपल्याला तिथलं अजून काही जे भाग आहेत ते बघायला लागतील. आपल्याला एक्स्ट्रा स्किल्स आपल्याला स्वतःच्या स्वतः डेव्हलप कराव्या लागतील. ओके, अर्थात आता मला थांबावं लागेल. तुमच्या सर्वांकडे तुम्हाला कधी आयुष्यात लागलं मार्गदर्शनाची गरज आहे, कारण माझ्या क्लासेसमध्ये आम्ही हे सेमिनार्स ऑर्गनाईज करत असतो. मी इथे आयोजकांना विनंती करेन की आपले हे सेमिनार्स डिटेलमध्ये जर टाकता आले, म्हणजे माझा 2 तासाचा सेमिनार फक्त इंजिनिअरिंग आणि अलाइड कोर्सेसवर होतं, म्हणजे तिथून किती मार्ग आहेत ते, तेवढाच वेळ मला मेडिकलसाठी लागतो, तेवढाच वेळ मला अब्रॉडसाठी लागतो, तेवढाच वेळ मला कॉमर्ससाठी लागतो. माझ्याकडे डिटेलिंग सेमिनार्स भरपूर आहेत, ते आपण आयोजित करूया. तुम्हाला मध्ये काय मार्गदर्शन लागलं, माझा ऑफिसचा नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या कार्डवर जे रायटिंग पॅड आहे त्याच्यावर ऑफिसचा नंबर आहे, तुम्ही संपर्क साधा. आपल्या दापोली तालुका मंडणगड तालुक्यातले आहात ते सांगा तिथे, किंवा तुम्ही इथला रेफरन्स द्या, तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. मी सर्वात शेवटी पुन्हा एकदा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आठवणी जरा ताज्या झाल्या होत्या माटवणच्या. आज तुम्ही शांतपणे सगळं ऐकून घेतलं. वेळ कमी आहे आपल्याला, पुन्हा संधी मिळेल अशी मला आशा आहे. मी इथल्या आयोजकांचे रणजित साहेब, सुधीर भाऊ कदम, योगेश दादा कदम यांचे सर्वांचे आभार मानतो. इथे माझ्यासोबत जी टीम आहे माझी, इथे शूटिंग चालू आहे, ते रील्स बनवतात त्यांची टीम आहे, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. लक्षात ठेवा, माझ्या आयुष्यात मी साधारणपणे मगाशी म्हटल्याप्रमाणे 15,000 विद्यार्थी शिकवलेत, पण एकही विद्यार्थी असा नाही की ज्याचं पैशामुळे शिक्षण अडलंय. कारण पैसे तयार होतात, शिक्षण घेण्याची तुमची तयारी पाहिजे. सो आयुष्यात कधी असं होणारच नाही की पैशामुळे शिक्षण अडलंय. करिअर निवडताना तुम्हाला तुमचं पॅशन काय आहे, तुमचं पॅशन म्हणजे तुमचं वेड काय, तुमचा इंटरेस्ट काय, तुमचे स्किल्स काय आहेत, तुमच्यामध्ये काय आहे. मला पॅशन कसलं वेगळं असू शकतं, स्किल्स कुठले वेगळे असू शकतात माझ्या मते. आणि तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. मला लहानपणी वाटायचं की STचा ड्रायव्हर व्हावं, कारण त्याला एकट्याला जागा फिक्स असते. कारण आपण होळीला गावाला जातो, जागा नाही मिळायची. मी 50 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतोय. आणि पण गंमत अशी आहे की माझी पर्सनॅलिटीच नाही तशी, कारण रात्री जेवल्यावर आपल्याला झोपायला पाहिजे. मी रात्रीची गाडी चालवू शकत नाही. आजपर्यंत माझी स्वतःची गाडी मी 15-16 वर्ष झाली गाडी चालवते, पण मी कधीच रात्रीची गाडी नाही चालवली. पण तुमची पर्सनॅलिटी तशी आहे का, तुमच्यामध्ये स्किल्स तसे आहेत का, हे फार महत्त्वाचं आहे. त्याचा शोध घ्या आणि मग तुमचं करिअर निवडा. करिअर निवडताना सर्वांना माझी विनंती आहे, थोड्याशा पैशासाठी काय काय वेळेला लोक हे करतात. खर्च किती येतो. आज जर तुम्ही संध्याकाळी हॉटेलला गेलात तर एका हॉटेलच्या खर्चात, एका फॅमिलीसाठी हॉटेलचा जो खर्च येतो तेवढ्या याच्यात तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट होऊ शकते. ॲप्टिट्यूड टेस्ट करा. तुमच्या आयुष्यात एखादा, तुमच्या भाषेत सांगितलं, आजच्या जनरेशनच्या भाषेत, आमच्या भाषेत सांगायचं झालं तर गुरु असायला हवा. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा मेंटॉर असायला पाहिजे. तो मेंटॉर शोधा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करा. इथेच मी माझं सर्व मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पुन्हा एकदा. समर्थ पालकर सर, दापोली गाव टांगा गणपतीपुळे. साधारणतः 15,000 विद्यार्थी त्यांनी घडवले, शिकवले. त्यांनी एक वाक्य महत्त्वाचं म्हटले, कुठलंही शिक्षण तुमचं थांबणार नाही पैशामुळं. तुम्ही कधी या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांचा नंबर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. आणि बऱ्याच संधी आहेत. आणि टाळ्या वाजवा की तुम्ही इथे बसलायत एवढ्या सगळ्या याच्यामध्ये, वातावरणात गरम. कुणीही व्हॉट्सअपवर नव्हता, कुणीही इंस्टावर नव्हता. त्याबद्दल माझ्या सगळ्या मुलांचं मनपूर्वक अभिनंदन.